नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो की सक्युलेंट प्लांट्सची काळजी कशी घ्यायची असते। चला आपण आजच्या व्हिडिओला सुरू करूया। पहिले मित्रांनो सक्युलेंट प्लांटसाठी पॉटिंग मिक्स कशी तयार करायची ते पाहून घेऊ। तर आपल्याला 40% मित्रांनो कोकोपीट पाहू शकता तुम्ही, कोकोपीट घ्यायचं आहे तुम्हाला 40%। अजून वर्मिक्युलाइट, अजून परलाइट जे येते, मी मागचं जे पॉटिंग मिक्सचा मित्रांनो व्हिडिओ टाकला होता तो नसेल पाहिला तर त्या व्हिडिओला नक्की पाहाल, त्याच्यात मी डिटेलमध्ये सांगितलं आहे वर्मिक्युलाइट अजून परलाइट काय असते, अजून हे झाडात माती तयार करण्यात कसं आपल्याला मदत करू शकते, तर त्याही व्हिडिओला नक्की पाहाल। आता माती कशी करायची आहे तयार, 40% कोकोपीट घेऊन घ्यायचं आहे, 20% ही पाहू शकता लाल लाल जे आहे ती ब्रिक आहे, आपली विटांची पावडर आहे, ब्रिक पावडर, ती 20% ब्रिक पावडर घेतलेली आहे, 30% मित्रांनो सँड घेतलेलं आहे, अजून 10% तुम्हाला कंपोस्ट घ्यायचं आहे। याच्यात माती अजिबात टाकायची नाही आहे। अजून समजा तुमच्याकडे मित्रांनो हे याच्यातलं परलाइट आणि वर्मिक्युलाइट नसलं तर सोपी पद्धतीने कशी माती तयार करायची ते सांगतो मी तुम्हाला। मग तुम्हाला 50% मित्रांनो जी रेती आहे सँड ती घ्यायची आहे, 30% कंपोस्ट घ्यायचा आहे, अजून 20% तुम्हाला आपली जी साधी माती आहे मित्रांनो। समोरचा पॉईंट आहे मित्रांनो की जसं जेव्हाही तुम्ही नर्सरीपासनं, पहिला पॉईंट आपला जो आहे नर्सरीपासनं जेव्हाही तुम्ही मित्रांनो याला विकत घेता तर त्यांना तुम्हाला विचारायचं आहे की हे इनडोअर आहे की आउटडोअर आहे। त्याचप्रकारे मग त्यांनी इनडोअर म्हटलं तर इनडोअरच ठेवायचं आहे, आउटडोअर म्हटलं तर आउटडोअरच ठेवायचं आहे। तर ते उलटं वगैरे ठेवत असतात लोक, त्याच्यामुळे खूप वेळा त्यांची झाडं खराब होतात। तर कोणते पण सक्युलेंट्स घेताना त्या नर्सरीवाल्यांनाच तुम्हाला विचारायचं आहे मित्रांनो की हे इनडोअर आहे की आउटडोअर आहे। तर अशा प्रकारे मग ते झाड तुम्हाला त्याच ठिकाणी बरोबर ठेवायचं आहे। दुसरा पॉईंट आहे ओव्हर वॉटरिंग खूप होऊन जाते, तर ओव्हर वॉटरिंग तुम्हाला अजिबात करायची नसते झाडाची। जसं आता पाहू शकता याही क्रॅसुलाला मी रिपोर्ट करत आहे, तर तुम्ही पाहू शकता की मी त्याची चांगल्याने मुळं धुवून घेतली आहे। अजून जी ही माती बघू शकता मित्रांनो ही रेतीनेच तयार केलेली आहे आणि ही जी ठेवलेली आहे हे पहा, आता याला क्रॅसुलाला स्वच्छ धुवून घेतलं आहे पाण्यातनं असं, आणि मग याला असं रिपोर्ट करायचं आहे जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं तशा प्रकारे तुम्हाला मग याला रिपोर्ट करायचं आहे, चांगलं याचे मुळं धुवून घ्यायचे आहे। मग आता जसं समोरचं सांगत होतो दुसरा पॉईंट ओव्हर वॉटरिंग, याला खूप जास्त पाणी नाही टाकायचं मित्रांनो, एखाद्या आठवड्यातनं फक्त पाणी टाकून द्यायचं आणि ड्रेनेज सिस्टम चांगलं असलं पाहिजे। तर आहे की जे पण स्मॉल पॉट्स असतात, लहान पॉट्सच तुम्हाला, लहान कुंड्या या झाडासाठी वापरायचे। चौथा पॉईंट आहे मित्रांनो लाईट इनडायरेक्ट सनलाईटमध्येच ठेवायचं आहे तुम्हाला। अजून मग मित्रांनो आउटडोअर जे सक्युलेंट्स असतात जसं ॲलोवेरा वगैरे आहे त्याला 4-5 तासाची ऊन मिळालं पाहिजे। तर वॉटरिंग पाणी कसं टाकायचं आहे, जे उन्हाळ्यात आहे तुम्हाला 7 ते 10 दिवसापैकी एक वेळा पाणी टाकायचं आहे। अजून जसं आपलं विंटर्स आहे, हिवाळा आहे, तर हिवाळ्यात तुम्हाला 4 ते 3 आठवड्यातनं पाणी टाकायचं आहे, म्हणजे 15-20 दिवसातनंच एकदा तुम्हाला पाणी टाकायचं आहे, चांगल्याने भरून खालपर्यंत पाणी टाकायचं आहे, ओव्हर वॉटरिंग अजिबात करायची नाही आहे। अजून खतं तुम्हाला मित्रांनो एका महिन्यातनं एकदाच टाकायचं आहे। अजून जसं आपला हिवाळा आहे विंटर्स त्याच्यात तुम्हाला कमी टाकायचं आहे। अजून मधात तुम्ही जे पानं आहे ते छाटू शकता। अजून पेस्ट अटॅक झालं तर नीम ऑइलचा स्प्रे कराल आणि प्रपोगेशन उगवण्यासाठी कटिंगपासून जे स्टेम्प आहे किंवा पानांनी तुम्ही या झाडांना उगवू शकता। कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या। अजून मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की पहा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देईल, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता। झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर मित्रांनो तुम्ही विचारू शकता। स्क्रीनवर आता व्हिडिओज येत असतील त्यांना क्लिक करून तुम्ही पाहू शकता। धन्यवाद।